नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. येत्या दिवाळीत केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरात किती रुपयांचा एरियर म्हणजेच थकबाकी पडणार आहे याचे अचूक सांख्यिकीय गणित आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. सध्या मे 2026च्या ग्राहक किंमत निर्देशांकाचा आकडा 150.8 अंकांवर पोहोचलाय. या सांख्यिकीय डेटानुसार जुलै 2026 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60% थेट 63% होणार हे आता जवळपास निश्चित झाले. म्हणजेच मूळ वेतनात 3% थेट वाढ होणार आहे. यावर्षी मुख्य दिवाळी 8 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. सरकार साधारणपणे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याची अधिकृत घोषणा करेल. हा नियम 1 जुलै 2026 पासून लागू होत असल्यानं कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकूण 3 महिन्यांचा एरियर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पगारासोबत रोख स्वरूपात मिळेल. आता पाहूया तुमच्या बेसिक सॅलरीनुसार तुम्हाला किती एरियर मिळेल. जर तुमचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर दरमहा 540 रुपये वाढ या हिशोबानं 3 महिन्यांचा एकूण एरियर 1,620 रुपये मिळेल. जर तुमचे मूळ वेतन 35,000 रुपये असेल तर दरमहा 1,050 रुपये वाढ या हिशोबानं 3 महिन्यांचा एकूण एरियर 3,150 रुपये मिळेल. आणि जर तुमचे मूळ वेतन 56,900 रुपये असेल तर दरमहा 1,707 रुपये वाढ या हिशोबानं 3 महिन्यांचा एकूण एरियर 5,121 रुपये मिळेल. याशिवाय ट्रान्सपोर्ट अलाउन्सवर वाढणारा डीए जोडल्यास ही रक्कम आणखी वाढेल. थोडक्यात सांगायचे तर दिवाळीच्या सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या खिशात हक्काचा बोनस आणि एरियरचे पैसे जमा होणार आहेत. ही माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.